मंडळींनो, तुमका तर माहिती आहे की शितल्या जर एखाद्या ठिकाणी गेला तर त्याच्या आजूबाजू बारीक सारीक जा काय गवत गुळ असतात आपण बघून येतात. तर म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि नदी तलाव धरणं आटलेली असतात, पण आपल्या खोपोलीत असा एक ठिकाण की जे बारमाही पाणी असता आणि हय मग घेऊन इलेले हे दोन चंगू. तर मंडळींनो, गगनगिरी मठापासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर वसलेली ही नदी आणि या नदीतलं खळखळ वाहणारा पाणी म्हणजे इले चंगू मंगूने डायरेक्ट पाण्यात उडी घातल्याने मी आपला एक बारकीशी जागा बघितल्याने बसले. तर म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत पोवासाठी एक नंबर जागा आणि म्हणजे बऱ्याच लोकांनी जेवण पण केले नाहीत, कारण चुली पण मांडलेले दिसले आणि जे टगे माझ्या बरोबर इलेले ना ते खैच्या खै गेलेले बघा, कारण पाणी एकदम सेफ आणि म्हणजे खराच सांगते माका जर कधी पोवा घेताना तर मी हयसून हल्लय नसते, पण करशा काय पाणी यात गेले तर बुचकळान मरण. पण म्हणजे तुमच्याकडे जर मोठं फ्रेंड सर्कल असतात ना तर नक्की एकदा गेट टुगेदरचा प्लॅन करा, कारण एवढी मोकळी जागा ना तुमका शोधून नाही सापडणार. तर म्हणजे मी पण आता ठरवते कायमच एकटो जीव सदाशिव असण्यापेक्षा ना 4 अनोळखी मित्रमैत्रिणी जमवून एकत्र गेलेला काय वाईटा. तर आता मस्त संध्याकाळची ट्रेन पकडल्याने म्हणजे घरा गेला. आता घरा गेल्यावर पोटात चुरचुरला, कारण दुपारचं महाप्रसाद जिरलेलो आणि म्हणजे मूड तर झालेलो चटपटीत खावचं, पण देतला कोण भंगला तर आपल्याकच मराक व्हायचं. म्हणजे आता मी बनवते रोड साईडला जो बनता ना ऑमलेट पाव तावाला, तर मस्त आहे की तव्यावर कांदो टोमॅटो मीठ मसालो हळद परतवून घेतलंय, त्याच्यात 2 अंडी टाकले, त्यांना गरगरावून म्हणजे ढवळून घेतले आणि तव्यावर तेल वतून त्याच्यात जा काय बनवलेला होता तर वतून घेतलंय. म्हणजे आता सगळ्यात मोठा प्रश्न पलटूचं, कारण शिस्तीत कधी माझ्याकडनं पलटलाच नाही, पण आज जरा जास्त अंड्याक शिजाक दिले आणि मस्त ते का परफेक्ट असा गोल होता तसाच पलटवलंय. आणि म्हणजे दुकानावर 2 पाव आणले, पाव गरम केले, ते खाऊन झाले आणि रात्री काकीचा वाढदिवस होतो तिचं औक्षण करून घेतलं, मस्त वाढदिवस साजरा झाला आणि केक खाऊन झोपान दिलंय.